छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो. 6 जून ते 9 जून. 6 जून हा इंग्रजी तारखेनुसार ते 9 जून हा आपल्या तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळा आपण व्हिडिओच्या माध्यमातून साजरा करतोय. या राजाभिषेक सोहळ्यामुळे काय काय झालं, त्याचं महत्त्व, महाराजांचे गुण आणि आजच्या काळामध्ये त्याचा आपल्यावरती कसा परिणाम होतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या या राजाभिषेक सोहळ्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. जर या तुम्ही हे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ पाहू शकता. आणि आजचा व्हिडिओ आपण यामध्ये जो विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे महाराजांकडे असलेला सर्वात मोठा गुण आणि या गुणामुळे मध्ययुगीन भारताचं संपूर्णपणे नशीब पालटवून टाकलं हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. जे आपण म्हणतो मध्ययुगीन भारताचा जो इतिहास बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि त्यांच्याकडे जो गुण होता तो म्हणजे नेतृत्व गुण. आणि या नेतृत्व गुणामुळेच भारताला वरदान लाभलं. आपण म्हणू शकतो की आपण खूप नशीबवान आहोत की आपण या महाराष्ट्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आहोत. त्यांच्या या भारतामध्ये आहोत, त्यांच्या हिंदुस्थानमध्ये आहोत, ज्याने संपूर्ण जगाचा इतिहास बदलला. तर या नेतृत्व बदलण्याच्या या नेतृत्वामुळे जे जे बदल झाले त्यांच्या या संपूर्ण जीवनीमध्ये आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये महाराजांचा जो राज्याभिषेक होता तो फार महत्वाची ती घटना होती. आणि या घटनेमुळे हा फक्त एखाद्या राजाचा अभिषेक नव्हता तर तो जनतेच्या स्वातंत्र्याचा व न्यायाचा एक जयघोष होता. आणि तो कसा काय आणि त्याचा काय काय परिणाम या इतिहासावर झाले, देशावरती झाले आणि आज आपल्यावर होत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही सत्तेसाठी संघर्ष केला नाही, तर त्यांनी लोकांसाठी संघर्ष केला. जर त्यांना सत्तेसाठी संघर्ष करायचा असता तर त्यांना पुणे आणि सुपे या प्रांताची जहागीर त्यांच्याकडे होती. आरामशीर ते तिथे सत्ता उपभोग घेतला असतं. पण त्यांनी संघर्ष केला, स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष केला. आणि हे स्वराज्य त्यांना स्वतःसाठी नव्हतं तर त्यांना लोकांसाठी करायचं होतं. पूर्णपणे त्यांचं जीवन, स्वराज्य हे जनतेसाठी त्यांनी समर्पित केलं होतं. त्यांनी त्यांच्या सैन्याला सक्त ताकीद दिली होती की तुम्ही कोणत्याही प्रांतातनं जात असाल, शत्रूचाही मुलूक जरी असेल तरी शेतकऱ्याच्या शेतातील मिरचीच्या देठाला आणि तेथील स्त्रियाच्या पदरांना धक्का लागता कामा नये. आणि जर असं कोणी केलं मग तो कितीही मोठा सरदार असो त्याला महाराज कडक ते कडक शिक्षा द्यायची. आणि असं सांगणारा जगाच्या इतिहासातील फक्त आणि फक्त एकच राजा होता, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्यामुळेच जनतेला, प्रजेला एक सुरक्षितता आणि सन्मानचे जीवन त्यांच्या कालखंडामध्ये किंवा त्यांच्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या कालावधीमध्ये लोकांना जगायला मिळाले. शिवाजी महाराजांचे धोरण होते ते म्हणजे न्याय, प्रशासन व सैन्य धोरण. जनतेतील कोणीही कितीही गरीब व्यक्ती जरी महाराजांकडे आला तरी त्याला तोच न्याय महाराज द्यायचे. अगोदर ते कसोटीवर तपासून पाहायचे की तो जो सांगत आहे ते गोष्टी बरोबर आहेत का. आणि मग प्रत्येकाला सन्मान न्याय म्हणजे आपल्याला म्हणता येईल सगळ्यात अगोदर तर लोकशाही. मे बी त्या काळामध्ये महाराजांना माहीत नसेल की लोकशाही काय होती, पण लोकशाहीची पाळेमुळे महाराजांनी तिथूनच भारतामध्ये रुजवली असं आपल्याला म्हणता येईल. मग जर कोणी तिथे महाराजांनी आखून दिलेल्या शिस्तीनुसार वागत नसेल, जनतेच्या विरुद्ध, राज्याच्या विरुद्ध वागत असेल तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा तिथे दिली जायची. उत्कृष्ट सैन्य धोरण महाराजांना माहिती होतं जर आपल्याला आपल्या स्वराज्याचं संरक्षण करायचंय, लोकांचं संरक्षण करायचंय, आपल्याला राज्य वाढवायचंय तर चांगली फौज आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कारण स्वराज्याला चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलं होतं. मुघल होते, आदिलशाही होता, निजामशाही होता, कुतुबशाह होता. समुद्रातनं अ, आपण बघितलं जंजिऱ्याचा सिद्धी होता. हळूहळू परकीय आक्रमणे येत होती. मग अशा वेळेस जर आपलं सैन्यदल मजबूत असेल तरच आपण आपल्या लोकांचं संरक्षण करू शकतो. आणि या सैन्याला प्रॉपर ट्रेनिंग दिली पाहिजे, त्यांना वेळेवरती पगार दिला पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या सोयी दिल्या पाहिजे. हे महाराजांना त्या काळात सुद्धा माहिती होतं आणि महाराजांच्या काळात महिन्याच्या महिन्याला पगार दिला जायचा.
आणि लोकांना आपण हे काम करतोय, हे का करतोय हे महाराजांनी समजावून दिलं. स्वतःचं विजन त्यांनी आपल्या सैन्यातील लहानातील लहान व्यक्तीपर्यंत पोहोचवलं आणि म्हणूनच हे सैन्यातील प्रत्येक जण महाराजांसाठी, स्वराज्यासाठी मरण्यासाठी तयार होता. त्याचबरोबर हे करत असताना आपल्याला आपल्या जबाबदारीचं जाणीव सुद्धा त्यांनी करून दिली, की भलेही शत्रूच्या सैन्यातील स्त्री असो, मुलं बाळ असो, यांना हात लावायचा नाही, हे महाराजांनी कठोरपणे व तितक्याच चांगल्या प्रकारे लोकांना समजावून सांगितलं होतं. हे आपल्याला दिलेला अधिकार आहे. स्वराज्य म्हणजे आपला अधिकार नाहीये, आपली जबाबदारी आहे. मी जरी राजा आहे तरी मी हे माझ्यासाठी नाही, मी लोकांचा सेवक आहे, हे महाराजांनी वेळोवेळी त्यांच्या कृतीतनं कुठेतरी दाखवून दिलं. हा जो राज्याभिषेक होता, हा हे सर्वांसाठी स्वराज्य होतं. मित्रांनो, त्या दिवशी आपण राजाभिषेक आणि राज्याभिषेक या दोन शब्द पाहिले. राजाभिषेक हा खरा शब्द आहे. बोलण्याच्या ओघात कुठे कुठे माझ्याकडनं राज्याभिषेक येत असेल, पण राजाभिषेक हा शब्द आहे. तर या राज्याभिषेकामुळे काय झालं, सार्वभौमत्व मिळालं. लोकांना समजलं की आपलं हे राज्य आहे. आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक विधी करण्यात आल्या, त्यामुळे या राज्याभिषेक सोहळ्यास एक प्रकारची कायदेशीर मान्यता सुद्धा मिळाली. या राज्याभिषेक सोहळ्यात महाराज फक्त स्वतः सामील नव्हते, तर स्वराज्यामधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने, म्हणजे आपण म्हणता येईल डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट वेनी, कुठल्या ना कुठल्या प्रकारात प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये सहभाग होता. लोकांना जणू काय हा आपला घरचा उत्सव आहे अशा प्रकारे लोकांनी तो साजरा केला. आणि त्यामुळे ते लोक एकत्र आले. वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र आले आणि हा उत्सव आपला आहे, आपल्या राजाचा आहे, आपल्या स्वराज्याचा आहे, म्हणून प्रत्येकाने तिथे मेहनत घेतली आणि हा उत्सव कसा चांगला करता येईल हे महाराजांनी त्याच्यातनं लोकांनी दाखवून दिलं. त्यामुळे पुढे आपण म्हणता येईल की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सामान्य माणसाला समानतेची आणि निर्भयतेची वागणूक होती. प्रत्येकाला स्वतःच्या कला कौशल्यानुसार काम करण्याचं स्वतंत्र होतं. त्याला जर काही समस्या आली तर तो राजाकडे जाऊन दाद मागू शकत होता. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी किंवा जर तिथे व्यावसायिक असतील त्यांना महाराजांकडनं वेगवेगळ्या प्रकारची मदत सुद्धा दिली जायची. आणि अशा प्रकारची जी आपण म्हणतो आज लोकशाही व्यवस्था भारतामध्ये आहे, त्याची पाळंमुळं कुठेतरी महाराजांनी त्या काळामध्ये रोवलेली होती. त्यामुळे कोणताही माणूस इथे भयभीत नव्हता. त्याला माहिती होतं माझ्यावरती अन्याय होणार नाही आणि अन्याय झाला तर न्याय करण्यासाठी महाराज तिथे बसलेले आहेत आणि आपल्याला महाराजांसमोर गेल्यानंतर न्याय हा नक्कीच मिळेल, ही त्याच्याकडे भावना होती. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती स्वराज्याकडे आकर्षित झाला, त्याला जोडला गेला आणि हे स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान सुद्धा केलं. आता या सर्व गोष्टीतनं आपल्याला काय मिळतं, की महाराजांचं जे नेतृत्व होतं त्यांनी ते स्वतःपुरतंच ठेवलं नाही. नेतृत्व, चांगला नेता कोण असतो, जो सर्वांना एकत्र घेऊन जातो. आणि महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये हेच काम केलं. त्यांनी आपल्याबरोबर इतरांनाही पुढे नेलं. इतरांच्याही भल्याचा महाराजांनी विचार केला. आणि ह्याच गोष्टी आज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आणू शकता. एका ठिकाणी बसून ऑर्डर सोडणं म्हणजे चांगला नेता होत नाही. तुम्ही तुमच्याकडनं लोकांना काय मिळतं, तुम्ही लोकांच्या भल्यासाठी काय करता, हे जेव्हा तुम्ही तुमच्या कृतीतनं दाखवून द्याल तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तर काय केलं पाहिजे, आपण आपले वर्गमित्र असतात त्यांना आपण सर्वांना मदत करू शकतो. जे आपल्याकडे येतंय, जे आपल्याकडे चांगलं आहे, मग तुमचं भाषण चांगलं असेल, तुमचं लेखन चांगलं असेल, तुमचा अभ्यास चांगला असेल, कोणतीही गोष्ट जी तुम्हाला चांगली येते ती तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही मदत करू शकता. तुम्ही एक प्रकारचं पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण तिथे निर्माण करू शकता. जरी परीक्षा आली तरी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. जर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी येत आहेत इतरांना सांगा, एक सकारात्मक वातावरण निर्माण करा, जेणेकरून लोक किंवा तुमचे मित्रमंडळी सकारात्मक होतील आणि ते सुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये पुढे जातील. व त्याचबरोबर नवीन नवीन कल्पना एकत्र बसून विचार करा, नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन आयडिया जनरेट करा. त्यातील सगळ्यात चांगली कोणती आयडिया आहे ती इम्प्लिमेंट करा. जरी ती फेल झाली तरी नवीन दुसऱ्या आयडियावरती काम करा. हे केल्यानंतर एक प्रकारचे नेतृत्व गुण तुमच्यामध्ये वाढीस लागतील. एक सकारात्मक वातावरण तुमच्या बरोबर तुमच्या आजूबाजूला निर्माण होईल. तरुणांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी स्वतःच्या विकासाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. नुसतं तुमच्याकडे नॉलेज असूनच काही होणार नाहीये, तुमच्याकडे डिग्री असून काही होणार नाही. तुमच्याकडे स्किल पाहिजे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विकसित करावे लागतील.
कारण ही कौशल्यच तुम्हाला टॉप वरती टिकून राहण्यासाठी मदत करतील. जिथे नॉलेज संपतं किंवा जे तिथे त्याचा उपयोग होत नाही तिथे ही कौशल्य तुम्हाला उपयोगी पडतील. मग कम्युनिकेशन स्किल असेल, कम्प्युटर स्किल असेल, प्रेझेंटेशन्स असतील, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, क्रायसिस मॅनेजमेंट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य तुम्ही विकसित करा. तुम्ही जबाबदाऱ्या लोकांवरती द्या. तुमच्या आजूबाजूला असे चांगले लोक निर्माण करा की त्यांना ट्रेनिंग द्या आणि त्यांच्यावरती काम सोपवा. त्यांना त्या गोष्टी येत नसतील तर त्या समजावून सांगा. एखाद्या वेळेस चुकतील तर पुन्हा त्यांना प्रोत्साहित करा, जेणेकरून तुमच्याकडे चांगली लोक जमा होतील. आणि सहभाग वाढवा. तुमच्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः करायला जाऊ नका. तुम्ही इतरांचाही सहभाग तिथे वाढवा. आता हा जो व्हिडिओ आज मी करतोय, काल तुम्ही पाहिलं की आमच्या सायन्स डिपार्टमेंटच्या एचओडी स्वरांगी कुंभार ह्या किल्ल्यावर जात असतात, किल्ले संवर्धनाचं काम करत असतात आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही हा एक व्हिडिओ करा. तुमच्याकडनं एक नवीन काहीतरी दिशा, नवीन काहीतरी गोष्ट लोकांना मिळेल. अशा प्रकारचं काम जर तुम्ही करत गेलात तर तुमच्यामधील नेतृत्व गुण कुठे ना कुठेतरी वाढीस लागतील. आणि तुम्ही जिथे आहात तिथे वातावरण न्यायपूर्ण ठेवा. सर्वांना समानतेची वागणूक द्या. निर्भयतेने जर कोणी अन्याय करत असेल तर त्याच्यावरती आवाज उठवा. प्रत्येक वेळेस तिथे फायटिंग करण्याची गरज नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आज उपलब्ध आहेत. त्या वेगवेगळ्या मार्गांच्या द्वारे आपण सत्यासाठी लढू शकतो. इतरांना तुमच्या वर्तणुकीतनं प्रेरणा द्या, जेणेकरून आज महाराजांना बघून आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्याला प्रत्येकाला वाटते की महाराजांनी जे काम केले तशा प्रकारचं काम आपण करू शकतो का. तर तितकं मोठं नाही, पण आपण आपापला स्वतःचं स्वराज्य उभं करू शकतो. महाराजांतील काही अंश हा आज आपल्यामध्ये आहे. म्हणूनच जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो आपल्या अंगावरती काटा उभा राहतो आणि आपल्या उद्गार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसुकपणे जय आपण बोलून जातो. कारण महाराजांचा अंश हा आपल्यामध्ये कुठेतरी आहे. त्याच्यामुळे तुमच्या वर्तणुकीतनं सुद्धा लोकांना प्रेरणा द्या. आणि हे सगळं जर केलं तरच महाराजांनी ज्या काही गोष्टी आपल्यासाठी करून ठेवल्यात त्या पुढे घेऊन जाण्यासाठी, एक सक्षम भारत बनवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व मिळून काहीतरी कार्य करू शकतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आणखीन कोणत्या विषयामधील व्हिडिओ ऐकायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करत असेल तर तुम्ही आमच्याकडे या. व्हीएम ट्युटोरियलला 20 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे आम्ही तुम्हाला, तुमच्या पालकांना, तुमच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच मदत करू. कारण आम्ही महाराजांचे मावळे आहोत. सर्वांना पुढे घेऊन जाणं हेच आमचं ध्येय आहे. आज इथेच थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि उद्याचा व्हिडिओ हा फार महत्वाचा आहे, तो बघायला विसरू नका. धन्यवाद.